बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कर्जमाफीसाठी 15 दिवसात समिती नेमणार. समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय होणार. आमचं पत्र हा वचननामा समजून आंदोलन मागे घ्या. उदय सामंतांचं बच्चू कडूंना आवाहन. उदय सामंत यांची शिष्टाई फळाला. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित. प्रहारच्या कार्यकर्त्यांचा पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, तर कार्यक्रमाच्या बाहेरही कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. बच्चू कडूंना न्याय द्या अशी घोषणाबाजी. बच्चू कडूंचे समर्थक दादांच्या कार्यक्रमात आक्रमक. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची घोषणाबाजी. कर्जमाफीवरून शेतकरी आक्रमक झालेत. सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर करावी. 16 तारखेला आंदोलन अजून तीव्र करू, बच्चू कडूंचा इशारा. धाराशिवमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शेतकरी दिव्यांग बांधवांचं आंदोलन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन. वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघातील विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. प्रकल्प तत्काळ पूर्णत्वास नेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भंडारा जिल्ह्याच्या आमदार नरेंद्र भोंडेकरांनी घेतली पावसाळ्यापूर्वी आढावा बैठक. नालेसफाई, रस्त्याची कामे लवकर पूर्ण करा, अधिकाऱ्यांना सूचना. मंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नवीन वाहनांचा पंकजा मुंडेंच्या हस्ते होणार लोकार्पण. परभणीतील पूर्णा तहसील कार्यालयासमोर प्रहारचं मुंडन आंदोलन. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुंडन करत शासनाच्या विरोधात व्यक्त केला तीव्र संताप. पंजाबमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पंजाब सरकारचा निर्णय. महाजनको आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी होणार. दोन्ही परीक्षा 29 जूनलाच असल्याने संभ्रम. विद्यार्थी एका पेपरला मुकणार. यवतमाळमध्ये धरती आबा योजनेची होणार 366 गावात अंमलबजावणी. 15 ते 30 जून या कालावधीत अभियान राबवलं जाणार. अकोला शहरात ठिकठिकाणी जनजागृती. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी विजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत जनजागृती. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार 15 ते 16 लाख भाविक. आषाढीसाठी यंदा 10,000 पोलिसांचा बंदोबस्त. पंढरपुरात 6 जुलैला रंगणार एकादशीचा सोहळा. बुलढाण्याच्या संत सखाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न. संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पाद्यपूजन संपन्न. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 92वे वर्ष. लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात. नवी मुंबईत येणार 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठे. 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचं कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन. मुंबईतील 3ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक. अभियांत्रिकी देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक. मुंबईत रेल्वे सल्लागार समिती नेमणार. पावसाळ्यात रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये म्हणून समिती. पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी समिती नेमली जाणार. यात्रा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 26 जूनपर्यंत बंदी आदेश लागू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांचे आदेश. अहिल्यानगरमध्ये गाईच्या दूध दरामध्ये कपात. खासगी संघाकडून दरात 2 ते 3 रुपयांची घट. दूध दर आता 31 रुपयांवर. विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी आजपासून नोंदणी. सकाळी 10 वाजता विठू भक्तांना पहिलं टोकन मिळालं. पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार. नागपूरमध्ये होणार हेलिकॉप्टर निर्मिती. महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेसमध्ये करार. 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक. 30 जून नंतर नंबर प्लेट नसल्यास 1,000चा दंड. मेट्रो 9 मार्गिकेवर उभारला 700 मेट्रिक टनाचा गर्डर उभारणीसाठी 2 क्रेन्सचा प्रत्यक्ष वापर. पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव मार्ग खुला होणार. विक्रोळी उड्डाणपूल आजपासून सुरू होणार. रेल्वेचा पूर्व पश्चिमला जोडणारा पूल आजपासून खुला. बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचं आयोजन. 15 ते 30 जूनपर्यंत विशेष शिबिर आयोजित. नागरिकांनी लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. जालन्यात अनुदान वाटप घोटाळा करणारे 10 तलाठी निलंबित. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल समोर. अहवालात 34,97 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती. पंढरपूर कॉरिडॉरला प्रकल्प बाधितांचा विरोध. कॉरिडॉरसाठी आज मतदान होणार. 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार. बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने 35 शिक्षक निलंबित.
ठाण्याच्या महाराष्ट्र नगरमधील म्हाडाच्या पुनर्विकासाला 15 वर्ष झाली असूनही रहिवाशांना अद्यापही घरे मिळाली नाहीत, म्हणून संतप्त रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्याच्या बायपास पुलाचं काम वादाच्या भोवऱ्यात. संबंधित कंपनीने पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नाही. येणाऱ्या पावसात शहराला पुराचा धोका निर्माण. हिंगोली जिल्ह्यात सण स्पर्धा बैठक आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने शस्त्र जमावबंदी लागू करण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टाफ नर्स पाठोपाठ दुसरा घोटाळा समोर. तांत्रिक आणि अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा उघड. वाशिमच्या मेडशी ते मुंगळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका. बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. हिंगोलीत बाजार समितीत हळदीच्या घरात घसरण. बाजार समितीमध्ये आवक घटली. हळदीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनांच्या अपघातात वाढ. नागरिक मात्र त्रस्त. लातूरमध्ये रेशनचा काळा बाजार समोर. शासनातर्फे 3 महिन्यांचं धान्य वाटप केलं जातं, परंतु लातूरमध्ये 3 ऐवजी 2 महिन्यांचं धान्य वाटप. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा. गट आणि गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले आगारात 5 एसटी बसेसचं लोकार्पण. आमदार दीपक केसरकरांच्या हस्ते लोकार्पण. यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित. अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात पाणी साचलेल्या भागाची मनपा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी. तातडीने उपाययोजना करून सफाई करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. मीरा भाईंदरच्या नुपूर परिसरात टेबल चोरीची घटना. चोरटा सीसीटीव्हीत कैद. चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामाची सुरुवात. शेतकऱ्यांची लगबग सुरू. 2300 रुपये प्रति क्विंटल हमीभावाने धान खरेदीला सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.